मल्हारराव होळकर पुण्याच्या दिशेने येत असताना एका गावामधल्या एका मंदिराकडे त्यांचं लक्ष गेलं. त्या मंदिरामध्ये 4-5 मुली होत्या. त्या 4-5 मुलीपैकी एका मुलीकडे त्यांचं लक्ष गेलं. कारणच तसं होतं, कारण त्या मुलीकडे पाहतात त्यांना वाटलं होतं की या मुलीमध्ये राज्यकारभार चालवण्याची धमक आहे. आणि तिचं चालणं, तिचं बोलणं, तिचं वागणं हे बघून त्यांना कळून चुकलं की खरंच हिच्यामध्ये राज्यकारभार चालवण्याची धमक आहे. आणि त्यांनी त्या मुलीचा शोध घेतला. त्या मुलीचं नाव अहिल्याबाई शिंदे, तिच्या वडिलांचं नाव मानकोजीराव शिंदे. आणि त्या मानकोजीराव शिंदेच्या घरी जाण्यासाठी ते निघाले. आपल्या संगत्यांसोबत त्यांच्या घरी निघाले. आणि जाता जाता त्यांना कळालं की मानकोजीराव शिंदे हे पाटील आहेत, गावचे पाटीलकी सांभाळतायत. आणि त्यांच्या घराकडे जात असताना बघता बघता घर जवळ आलं, आणखीन जवळ आलं. आता काही क्षणांमध्ये 2 पावलामध्ये घरामध्ये जाणारच तोच मानकोजीराव शिंदे समोर आले. त्यांना पाहता येतं काय, प्रत्यक्षात मल्हारराव होळकर आपल्या घरी. त्यांना आतमध्ये घेतलं, त्यांचं तोंड गोड केलं, गुळ पाणी दिलं आणि त्यांना विचारलं, आज 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 आमच्या घरी काही विशेष काय काम निघलं असावं. त्यावेळी मल्हारराव होळकर त्यांना म्हणाले की आज मी तुमच्या मुलीला अहिल्याबाईंना पाहिलं आणि आम्हाला कळून चुकलं की या मुलीमध्ये राज्यकारभार चालवण्याची धमक आहे. आणि त्यासाठी मी माझा मुलगा खंडेरावांसाठी तुमच्या मुलींचा हात मागण्यासाठी आलोय. आणि कोणच्या बापाला वाटणार नाही की आपली मुलगी राजघराण्यामध्ये जाईल. त्यांनी होकार दिला आणि काही दिवसानंतर लग्न झालं. राजा राणीचा संसार चालू झाला. अहिल्याबाई होळकर झाल्या. पण इथेच नियतीने घात केला. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव यांचं एका युद्धामध्ये निधन झालं. त्यांचं सौभाग्य हरवलं गेलं. दुःखाचा डोंगर कोसळला. सती जाण्यासाठी निघाल्या. कित्येक जणांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, नका जाऊ, पण नाही, थांबायला तयार नव्हत्या. पाऊल हलके झाले होते. अलगद पुढं टाकत त्या निघत होत्या, जात होत्या. पण तेवढ्यात मल्हारराव होळकर त्यांच्या समोर आले. त्यांना अडवलं. त्यांना सांगितलं, अहिल्याबाई, तुमच्यामध्ये मी माझा मुलगा पाहतोय. तुमच्यामध्ये मी तुमचा पती पाहतोय. तुमच्यामध्ये मी खंडेरावांना पाहतोय. तुम्ही गेल्या तर कोणामध्ये खंडेराव पाहू? तुम्ही गेल्या तर या रयतेचं कोण आहे या जगामध्ये? तुम्ही गेल्या तर या रयतेचे प्रश्न कोण सोडवणार? त्यावेळी अहिल्याबाई होळकरांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली आणि त्यावेळी त्यांचे पाऊल जड झाले. त्यांनी तो निर्णय थांबवला आणि त्या दिवसापासून त्यांचा राजकारभारामध्ये पाऊल पडलं. रयतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, रयतेवरती होणारे न्याय अत्याचार थांबवण्यासाठी त्यामध्ये त्या राजकारणामध्ये सिद्ध झाल्या, राजकारण करू लागल्या. आणि बघता बघता 12 वर्ष झाले आणि 12 वर्षानंतर तोच नियतीने फेरा मध्येच घातला आणि वडिलांप्रमाणे प्रेम करणारे मल्हारराव होळकर त्यांना सोडून निघून गेले. त्यांचं निधन झालं. यावेळी मात्र पूर्ण राज्याचा कारभार अहिल्याबाई होळकर यांच्यावरती होता. रयतेचे प्रश्न सोडवायचे, रयतेची हालापेशा थांबवायची, प्रत्येकावरती त्यांना नजर घालायची होती. आणि यावेळी गनिमान विरुद्ध तलवार काढूनही लढायचंय. आणि यावेळी झाल्या सिद्ध अहिल्याबाई होळकर. मेहनतून तलवार बाहेर काढावी आणि रणांगणामध्ये ती नाचवावी. इतकी नाचवावी की इंग्रजांनीही त्याची नोंद घ्यावी. इंग्रजांनी प्रत्यक्ष त्यांची तुलना त्यांच्या इंग्लंडच्या राणी सोबत करावी. इतकी ती म्याना तलवार त्यांनी नाचवावी.